आपण पाहत आहात प्रेस मीडिया न्यूज। पोलिसच झाले कंपनीचे दरबान। रत्नागिरीत पत्रकार परिषदेत पोलिसांचा अजब कारभार। रत्नागिरी शहरात पोलिसांच्या कारभाराबाबत आश्चर्य व्यक्त करणारी घटना समोर आली आहे। खेड येथील कोकणासह जगाच्या नकाशावर नाव कमावणाऱ्या लक्ष्मी ऑर्गॅनिक कंपनीची रत्नागिरी शहरात एका हॉटेलमध्ये पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती। या पत्रकार परिषदेसाठी रत्नागिरीतील पत्रकारांना कंपनीकडून निमंत्रण देण्यात आले होते। मात्र पत्रकार परिषदेसाठी आलेल्या पत्रकारांना आत सोडताना एक वेगळीच परिस्थिती पाहायला मिळाली। रत्नागिरी शहर पोलिसांनी स्वतः यादी हातात घेऊन पत्रकारांची नावे तपासत होते आणि त्यानंतरच पत्रकारांना आत प्रवेश देत होते। त्यामुळे उपस्थित पत्रकारांमध्ये आश्चर्य व नाराजी व्यक्त करण्यात आली। पोलीस पत्रकारांना आत सोडायचे की नाही हे ठरवत असल्याने अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत। पोलिसांचे काम कायदा व सुव्यवस्था राखणे असताना पत्रकार परिषदेसाठी आलेल्या पत्रकारांची तपासणी करून प्रवेश देणे हे काम पोलिसांनी का केले, असा सवाल उपस्थित होत आहे। या प्रकरणाबाबत कंपनीकडून स्पष्ट करण्यात आले आहे की आम्ही पोलिसांना बोलावले नव्हते, आम्ही फक्त पत्रकार परिषद असल्याची माहिती पत्राद्वारे दिली होती। त्यामुळे पोलिसांनी नेमकी कोणाच्या आदेशावरून ही भूमिका घेतली याबाबत आता संभ्रम निर्माण झालाय। सध्या रत्नागिरी शहरात गांजा विक्री, मटका आणि जुगाराचे जाळे मोठ्या प्रमाणात पसरले असल्याच्या तक्रारीही होत असताना त्याविरोधात कारवाई करण्याऐवजी पोलिसांनी अशा कार्यक्रमांमध्ये हस्तक्षेप केल्याबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे। आता पत्रकारांना कुठे जायचे आणि कुठे नाही हे जर पोलीसच ठरवणार असतील तर हा लोकशाही आणि पत्रकारितेच्या स्वातंत्र्यावर प्रश्न निर्माण करणारा प्रकार असल्याची चर्चा शहरामध्ये सुरू झाली आहे। प्रतिनिधी सूरज पारवे, प्रेस मीडिया न्यूज, रत्नागिरी।